जिस्मानी संकटाप्रमाणेच आर्थिक संकटाला शेतकरी नेहमी सामोरं जात असतानाच जर पाहायला गेलं तर अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या शिरसो या गावातील गजानन सपकाळ नामक शेतकऱ्यांनी एक आदर्श सर्व शेतकऱ्यांसमोर ठेवलेला आहे। तो म्हणजे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी आपली जमीन ही सुपीक तयार करत या ठिकाणी तब्बल वर्षाकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। जर दुसरीकडे पाहायला गेलं तर 5 एकर शेतीमध्ये त्यांनी 4 पिकांचं या ठिकाणी उत्पन्न घेऊन या ठिकाणी लाखो रुपयांचं पीक घेऊन एक सर्व राज्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे। गांजर असेल, गहू असेल, ज्वारी असेल अथवा कांदा, हरभरा अशा विविध पीक हे दरवर्षी घेत हे या ठिकाणी ते आपलं उदरनिर्वाह करत असल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत आहेत गजानन सपकाळ नामक शेतकरी, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की नेमकी ही प्रेरणा त्यांना कशी आणि कुठून मिळाली। नमस्कार, सर्वप्रथम आपलं चॅनलमध्ये स्वागत आहे। मला सांगा की ही जे सेंद्रिय शेतीचे जे प्रेरणा आहे कुठून कशी मिळाली? सेंद्रिय शेतीचं आमच्या इथं आमचे जे कापरवाडा नगरीचे जे नारायणरावजी सरोदे आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन केले, एक कंपनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून पंजाबराव कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ बोलावले, मार्गदर्शन केलं। तेव्हापासून आम्ही सेंद्रिय शेती 5-6 वर्षापासून करतो। मला सांगा की रासायनिक खतांचा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये वापर नाही आहे? नाही, रासायनिक खताचा वापर म्हणजे अजिबात नाही आहे। आम्ही जीवामृत आणि हे जे शेणखत आहे, शेणखत कचरं शेतातलं जे कचरं काडी सगळं जमा करून त्याला कंपोस्ट करतो आणि कंपोस्ट केल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून ते शेतात वापरलं जाते, कच्चं वापरत नाही। किती याच्यातून उत्पन्न तुम्हाला वर्षाकाठी निघत आहे? वर्षाकाठी साधारणतः 3-3.5 लाखापर्यंत जाते जवळपास। किती पिकं घेतो? भाव कमी जास्त असते। आता पावसाळ्यात म्हटलं तर आम्ही कवळे लावतो, कधी बरबटी लावतो, कधी म्हणजे असे विविध प्रकारचे पिकं लावतो। साधारणतः पिकं घेत असताना मार्केटमध्ये जे पिकं नाही आहे साधारणतः ते पिकं घेत नाही आम्ही। जे जास्त जो माल येत असते भाजीपाल्याचा ते पिकं सहसा लावत नाही। आता यावर्षी काय झालं की वांग्याला भाव होते, लोकांनी वांगेच लावत बसले। आता आम्ही वांगे कॅन्सल करून टाकले, वांगे लावणार आम्ही आता मे-जूनमध्ये। कारण सर्वांचेच जर एकाच वेळेस जास्त माल आला तो मार्केटमध्ये डाऊन होऊन जाते, मग शेतकरी हात बोलून जाते। म्हणजे टमाट्याला भाव होते तर लोकांनी टमाटेच लावले, आता ते टमाटे रस्त्यावर फेकून द्यायचं काम आलं। 2 रुपये किलोने चालले टमाटे। म्हणजे चाणक्य हे कसं आहे, शेतकऱ्यांनी जरासं सावधगिरी बाळगायला पाहिजे, कुठलं पीक घ्यायचं, कोणतं नाही घ्यायचं परिस्थितीनुसार। आता तुम्ही गांजरचं पीक घेतलेलं आहे। गांजराचं पीक असं आहे की गांजर हे जनरलमध्ये साधारणतः 12ही महिने चालणारं पीक आहे। काय या सेंद्रिय पूर्ण गांजरामध्ये सेंद्रिय असल्यामुळे किती उत्पन्न आणि कसं काय आता पहा, काय सांगाल? हा पहा, एक गुंठा आहे, एका गुंठ्यातली तुम्ही सोयाबीन किती निघणार? 25 किलोच्या वर निघणार नाही। 50 किलो धरून घे, किती रुपयात होणार आहे? 50 किलो सोयाबीन हे 2,500 23,000चं गांजरं झाले। 23,500ची गांजरं एवढ्या जागेत घेतो का म्हणून? आता हा जो प्लॉट आहे जवळपास हा 7 ते 8 गुंठ्याचा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे। 50-55 हजाराचा सहज झाले। 10 रुपये 12 रुपये किलो गेले तरी गणगोटेच असतात। कांद्याचंही तसंच आहे, पण त्याचं नियोजन करावं लागेल। आणि सेंद्रिय शेतीमधला कांदा घ्या, काही घ्या, कांदा तुमचा सडणार नाही, तुम्हाला ग्राहक लागणार आहे, 2 पैसे शिल्लक देतील ग्राहक। तुम्ही जर फर्टिलायझर वापरून जर कांदा मार्केटमध्ये आला आणि तुम्ही जर कांदे नेले 10 किलोतले 5 किलो जर सडले 2 दिवसात तर तुमच्या मालाला कोण विचारणार आहे? आता मला सांगा की एकीकडे शेतकऱ्यांचं दमोटं चालू राहतं की नापीक झालेली आहे, हे ते, आणि याचं नियोजन कसं करणार? नापिकीचं कसं आहे, निसर्ग आहे हा, म्हणून काय हातबल व्हायचं का शेतकऱ्यांना? त्यातले पर्याय आहेत ना। जे सोयाबीन पेरले की सोयाबीननं सगळी जमीन खराब करून टाकली। रासायनिक खतानं आपल्या जमिनीतले जे जीवाणू असतात ते खतम करून टाकले, नापिकी जमीन झाली आहे। तुम्ही रासायनिक खताचा लोकांनी वापर करायलाच नको पाहिजे। हे जे गहू आहे, गहू आता काही लोक हे गव्हाचं एवढा मोठा गहू पेरला आणि गव्हाचं हे कचरं काडी पेटून देतात, ह्या जमिनीची सुपीकता खराब होऊन जाते। ह्या गव्हाचंच कचरं काडीचं कंपोस्ट खत तयार करा, त्याला जाळू नका, नक्कीच तुम्हाला दुसरं पीक चांगलं येईल। आपल्या शेतातीलच काडी कचरा असेल अथवा गुरांचा जे खत आहे त्या याच्यापासून त्यांनी
सेंद्रिय शेतीचा एक मार्ग अवलंबला आणि वर्षाकाठी लाखो रुपये हे कमवत आहेत. तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल किंवा जे कृषी तज्ज्ञ आहेत त्यांची सल्ला घेऊन योग्य वेळी नियोजनबद्ध काम जर आपण केलं तर निश्चितच शेतीपासून सुद्धा आपण एक आपला व्यवसाय असेल अथवा आपला उदरनिर्वाह करू शकतो. हे एक जिवंत उदाहरण गजानन सपकाळ यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलेलं आहे. प्रतीक कुरेकर, टॉप न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.